राधाकृष्णन यांचा आज बर्थडे 5 सप्टेंबर 1988. 1988 ला त्यांचा बर्थडे झाला होता. त्यानंतर काही दिवसांमध्ये म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पहिले आणि दुसरे उपराष्ट्रपती भारताचे जे होते ते शिक्षक होते. आणि शिक्षक कोणते होते तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. म्हणजे एक शिक्षक राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतो आणि त्यांनी खरंच एक आदर्श शिक्षक ते समाजात होते. त्यामुळे त्यांना गिफ्ट देऊन बरेचसे लोक आले होते की एक शिक्षक आहे, आदर्श शिक्षक, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तर त्यांनी तो त्या दिवशी सत्कार नाकारला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण म्हणाले माझा सत्कार करू नका, फक्त माझी एक इच्छा आहे की शिक्षक हे आपल्या देशाचं भवितव्य घडवतात तर त्यांचा सत्कार व्हावा सगळ्या शिक्षकांचा. ते होते राष्ट्रपती पण सत्कार करा म्हणले शिक्षकांचा. आणि त्या दिवशीपासून त्यांचा जो बर्थडे तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाची ही म्हणजे एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, शिक्षक दिन का साजरा करायचा, तर हे असं आहे. शिक्षक छोटे जरी असले तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक काय करतोय, त्यांच्या घरी किती प्रॉपर्टी आहे, किती श्रीमंत आहे याला महत्व नाही. तो कंटिन्युअसली प्रत्येकाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. कुठेही कोणताही विद्यार्थी असेल तर भेदभाव न करता सगळ्यांना नॉलेज शेअर करतो. आणि त्याचे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा ज्यावेळेस ते मोठे होतात, कोण IPS अधिकारी होतो, कोण देशाचा पंतप्रधान होतो, किंवा प्रत्येक फील्डमध्ये कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, त्या शिक्षकापेक्षा मोठा झाल्यानंतर त्याला खरंच अभिमान वाटतो आणि हे त्याचा सन्मान असतो. ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल ऑटोमॅटिकली आमचा सत्कार होईल आणि आम्हाला चांगलं वाटेल. शिक्षक जे सांगतात ते स्वतःसाठी काहीच नसतं, हे सगळं तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे शिक्षकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. थोडस नियोजन सरांनी डायरेक्टली सगळ्यांसमोर उघड सांगितलं. सगळ्यांना डिमोटिवेट होण्यासारखं होतं, पण त्यातून आपल्याला शिकायसारखं आहे. शिकू, त्यातून चांगलं काहीतरी घेऊ. विशेष म्हणजे सरांनी पॉइंट आउट केलं, जे ग्रीटिंग कार्ड दिलं त्याच्यामध्ये प्रिन्सिपलची स्पेलिंगच चुकीची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मायनर गोष्टीकडे लक्ष देऊन, आणि चुकातूनच माणूस शिकतो. त्यामुळे हे नेक्स्ट टाइम आपण जो काही इव्हेंट होईल, प्रोग्राम होईल, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करू. सिक्वेन्स आल्यापासूनचा जो सिक्वेन्स आहे सरांनी सांगितलं काही ताळमेळ लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडेसे काळजी घ्यावी लागेल. आणि सगळे विद्यार्थी मिळून आज शिक्षकांचा सत्कार करतायत, तर थोडस इथं मुलांमध्ये आणि स्टाफमध्ये कोऑर्डिनेशन असायला हवं होतं. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम नक्की आपण चांगला प्रोग्राम करू. सरही कधीतरी प्राऊड फील करतील की सर खरंच इएनटीशन करून दाखवलं. जागेमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, कंजेस्टेड असल्यामुळे तुम्हाला जे काय अरेंजमेंट असेल ते प्रॉपरली करता आली नसेल. तर इथून पुढे युनिट टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी होतील, तर शिक्षक जे सांगतात सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. आणि तुमचं आउटपुट जे असेल ते रिझल्ट मध्ये दिसायला हवं. प्रत्येक टेस्टच्या, क्लास टेस्ट असो, युनिट टेस्ट असो, तर हा खरा आमचा सत्कार असेल. रिझल्ट मध्ये सगळ्यांनी आउटपुट द्यायचा, अभ्यास करायचा. शिक्षक जे सांगतात ते तुमच्या फायद्यासाठी. आपलं मेन फोकस स्टडी आहे. बाकीच्या ह्या प्रोग्राम्स वगैरे ऍक्टिव्हिटीज चालू राहतील, पण मेन फोकस आपला जो मेन उद्देश आहे तो विसरायचा नाही, स्टडी. स्टुडंट म्हटलं की बाय डिफॉल्ट त्याच्यासोबत स्टडी हा वर्ड आहेच, तो कधी विसरायचा नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आणि शिक्षक दिनाच्या